तर गुड मॉर्निंग मित्रांनो, वेळ झालेली 5:10 बघा, बघू शकता 5:10 वेळ झालेली आहे. तर पाऊस तर मजबूत चालू आहे, थोडंसं पाणी बिणी भरलेलं आहे घराच्या बाहेर. आणि बघा एक आपली गाडी आहे इकडे. आता बघूया, काढूया गाडी. विचार तर केलाय काढायचा, आंघोळ वगैरे करून मी तर रेडी आहे. ठीक आहे, आता बघूया, जातो बाहेर, काढतो गाडी. जर रस्त्यावर पाणी जास्त असेल तर येईन घरी परत, नाहीतर मग काम करेन. काय गाड्या तर चालू आहेत. ठीक आहे, बघूया, आता जातो बाहेर. पाण्यात उतरल्याशिवाय खोलीचा अंदाज तर नाही येणार. तर जाऊया, करूया काम आज. आणि आज मुद्दामून घरूनच ब्लॉग शूट केलाय. तर ठीक आहे मित्रांनो, जाऊया आता बाहेर आणि बघूया आता कसं काय बाहेरचं वातावरण. जर काम असेल किंवा पाणी असेल जास्त तर घरी येऊ, काम असेल तर करूया. बघूया, जिकडे पण जास्त पाणी असेल तिकडनं आपण पळून येऊया. तर मित्रांनो, वेळ झालेले 5:43. आता निघालेलो आहे मी घरातून. तर बघूया आता, स्टेशनच्या इथून आलो तर बघितलं ट्रेन तर प्रॉपर चालू दिसली मला. लोक पण प्रॉपर चालू दिसतात आहेत. तर ठीक आहे, काम करायला काय हरकत नाही. करूया काम आणि त्या अगोदर घेऊया आता सर्वप्रथम चहा, होऊया फ्रेश आणि मग निघूया आपल्या कामाला आणि करूया लॉग इन. आता इकडूनच लॉग इन करेन. तर मित्रांनो, वेळ झालेली आहे 6:01. तर मी थांबलेलो इकडे कधीपासून. लॉग इन केलेत, पण तेच चिटरपिटरच भाडे वाजतात. 120, 127, 148. आणि उबरमध्ये तर खारघर वाजलेला भाई 248. तर नाही ॲक्सेप्ट केली. जर असेच ट्रिप वाजणार असेल तर मग नाहीच ॲक्सेप्ट करणार. मग लोकलच काम करेल आणि इथल्या इथेच असेल. म्हणजे मी कल्याण काय डोंबिवलीच्या पुढे जाणारच नाही. लास्ट डोंबिवली आपलं बाउंड्री असेल की काय जास्त पाऊस वगैरे पडला तर मग घरी निघून जाईल. कारण का रेट असे दाखवत आहेत की बाहेर जायची इच्छा पण नाही होते. आता मला नायगावचं भाडं आलेलं अंबरनाथची बघा 160 रुपये. भाई या ट्रिपमध्ये काय होणार आणि कसं काय होणार. तर अशा ट्रिप असल्या तर नाहीच ॲक्सेप्ट करणार आहे. एखादी म्हणजे ओके ट्रिप असेल तरी, आता तर नसतं फेअर एवढं, तरी पण ओके ट्रिप असेल, परत ती झाली अंबरनाथची. ओके ट्रिप असेल तरी ॲक्सेप्ट करेन आणि काम करेन. नाहीतर मग लोकल काम करेल इथेच, बाहेर नाही निघणार. आणि पाऊस पण आता सध्या थांबलेला आहे. तर बघूया आता कसं काय. परत तीच ट्रिप येते अंबरनाथची. तर ठीक आहे, बघूया आता. जशी जर चांगली ट्रिप लागली, एक ओलामध्ये लागली होती अंधेरीची, चांगली ट्रिप होती, पण ॲक्सेप्ट करता करता ती मिस झाली माझ्याकडून. तर बघूया आता, याच्यामध्ये जर चांगली कोणती ट्रिप लागली तर ॲक्सेप्ट करेन आणि निघून जाईल. विरारची होती, पण ठीक आहे, चालली असते आपल्याला. पण ट्रॅफिक असणार आणि काल पाणी पण खूप भरलं होतं तिकडे. तरी फेअर चांगला होता. 1700 रुपये काहीतरी फेअर दाखवत होता. तरी जर भेटली मला ट्रिप तर घेईन मी. तर परत आली तर बघूया भाई. आणि ओलामध्ये, उबरमध्ये तीच ट्रिप बघा. ओलामध्ये 1700 वाजलेली बघा. वसई विरारची झाली ट्रिप. अमाऊंट बघा. हा काम आहे भाई उबरमध्ये. म्हणून मला उबर आवडतच नाही जास्त. पण काय काही न करण्यापेक्षा कुठून ना कुठून ते दुसऱ्या एरियामध्ये मूव्ह व्हायला भेटतं, म्हणून मी उबर जास्तीत जास्त म्हणजे चालवायचा प्रयत्न करतो. बाकी मला उबरचा रेट बिलकुल नाही आवडत. ओला रेटमध्ये कॉम्प्रोमाइज नाही करत. ओलाचे रेट चांगले आहेत म्हणून मी जास्त करून ओला चालवतो. उबर मला आवडतच नाही बिलकुल. पण हे असे भंगार रेट देतात ना, शाळेला काय बोलायचं यांना. कुठे 1700 आणि कुठे 680. एवढा डिफरन्स 1000 रुपयाचा. तर ठीक आहे, बघूया आता. एखादी चांगली ट्रिप लागली तर घेऊन निघूया आता इकडनं. तर बघा मित्रांनो, ओलामध्ये आता इकडनंच बाजूनेच ट्रिप लागली. 1 मिनिटावरती एअरपोर्टची ट्रिप आहे. तर केली ॲक्सेप्ट, निघतो आणि मग बघूया कसं काय. आता तिकडे ट्रॅफिक वगैरे, पाणी बिणी काय अंदाज नाही. आता निघालोय तर गेल्यावरच कळेल. चला तर मित्रांनो, जाऊया, पिकअप करूया आणि निघूया आता. एअरपोर्टला भेटूया. तर मित्रांनो, आलेलो आता डोमेस्टिक एअरपोर्टला. तर डोमेस्टिक एअरपोर्टला मी ड्रॉप केलेला आहे. आता बघू, बाहेर जातो. इथे तर नाही थांबणार मी, पार्किंगच्या इथे बाहेर जातो. तिकडनं कोणती ट्रिप भेटली तर निघायचा प्रयत्न करेल. पाऊस खतरनाक आहे. तर बघूया आता कसं काय. ट्रॅफिक तर अजूनपर्यंत कुठेच लागली नाही मला. नॉनस्टॉप आलो मी, पण पाऊस खतरनाक पडतोय. तर बघूया, चला जाऊया. कोणती एखादी चांगली ट्रिप भेटली ते घेऊया. घराकडची भेटली तर कामच होऊन जाईल. जाऊया घराकडेच, मग काम करूया. ठीक आहे, बघूया आता इथून कोणती ट्रिप लागते. वसई विरारच वाजतात. आता पण एअरपोर्टवरून पण वसईची ट्रिप लागली होती, नाही घेतली. तर ठीक आहे, आता बघूया कोणती ट्रिप लागते इकडनं.
तर मित्रांनो खतरनाक पाऊस चालू आहे, पण एअरपोर्टला जास्त बुकिंग आहे, बूम आहे बघा. पॅसेंजर असेच उभे आहेत, गाड्या काहीच नाही, 3च गाड्या उभ्या आहेत एअरपोर्टला. तर काम तर आहे पण पाऊस खूप आहे. आता तुम्ही कधी निघणार कधी नाही, मी तर भाई आलोय छातीला माती लावून. तर बघूया आता इकडनं ठाण्याची बुकिंग ऍक्सेप्ट केलेली आहे, ठाण्याला जातो. ठाण्याच्या इथून जर कल्याण कोणती पण बुकिंग त्या साईडची भेटली तर मी घरी निघून जाईल. खतरनाक पाऊस आहे हे बघा, तुम्हाला असं तर नाही दिसणार आहे बघा, खतरनाक पाऊस, एकदम खतरनाक आहे. भाई आता मी तर केलेलं आहे, आलोय कसा तरी. ठीक आहे, आता एक बुकिंग घेऊन जातो मी. मला वाटतं ठाण्याची बुकिंग आहे, तर ठाण्याची बुकिंग घेतो, जातो आणि तिकडनं जर मला कोणती बुकिंग लागली भाई कल्याण साईडची तर निघून जाईल. आपलं एक मला वाटतं 2-1 हजारापर्यंत काम होऊन जाईल. आपण म्हणजे 2,500 हजाराच्या आसपास काम करून निघून जाईल. तर मित्रांनो झालेला आपला ठाण्याचा ड्रॉप आणि आता ठाण्यावरून आपण घेतलेला आहे डोंबिवलीचा ड्रॉप. तर डोंबिवलीला जाऊया आणि मग तिकडनं लोकलच काम करणार. इकडे ट्रॅफिक वाढायला सुरुवात झालेली आहे बघितलं मी, आणि असं पण आता पीक आवर्स चालू होईल. मग त्यापेक्षा बाबा आपल्याला दिसतंय तर दिसून आंधळं नाही बनायचं, करूया आपण लोकलच काम घेऊया हे पिकअप. आणि अगोदर मला एकदा पिकअपच्या अगोदर कॉल करून कन्फर्म करायला लागेल की डोंबिवलीचीच बुकिंग आहे का नाही, कारण का खूप बुकिंग्स वाजत होत्या. मला वाटतं कमीत कमी 8-9 बुकिंग वाजत होत्या, त्यामध्ये मी डोंबिवली क्लिक केली. आता ती एक्झॅक्टली म्हणजे परफेक्ट डोंबिवलीच क्लिक झाली का नाही डाऊट आहे, जरा विचारतो आता कॉल करून. तर मित्रांनो मी कॉल करायला जाणार तेवढ्यात त्यांचाच कॉल आला, जर कन्फर्म केलं की डोंबिवलीचीच बुकिंग आहे तर ठीक आहे मित्रांनो. आता डोंबिवलीला जायला आणि मग तिकडनं लोकलच काम करायला, मुंबई साईडला येणारच नाही, कारण का माहिती आहे आता ट्रॅफिक वाढणार आणि पाऊस पण चांगलाच चालू आहे. तर ठीक आहे, आता करूया काम आपण लोकलच. तर बघूया आता कसं काय लोकलमध्ये आपलं किती काम होतं. आता झालं नाही झालं तरी आपण बऱ्यापैकी काम आपण झालेलं आहे. आताच माझं 1400 रुपयाच्या आसपास काम झालेलं आहे. तर आता डोंबिवलीची जर ट्रिप कंप्लीट होईल, मला वाटतं 2000च्या आसपास आपलं काम होईल आणि मग तिकडनं लोकल काम करूया. चला तर मित्रांनो भेटूया आता डोंबिवलीला. तर मित्रांनो डोंबिवलीचा ड्रॉप आपला कंप्लीट झालेला आहे आणि आता आपण घेतलेली ओलामध्येच खडकपाडाची बुकिंग. आणि मला खूप मुंबई साईडच्या बुकिंग लागतात पण नाही घेतात मी, मला थोडंसं ट्रॅफिक दाखवतंय. मला तर नाही वाटत आहे ट्रॅफिक, काम म्हणजे पाऊस आता थांबलेला आहे आणि काम आज जरा मला बऱ्यापैकी वाटतंय ओलामध्ये. उबर तर मी चालूच नाही केलं, उबरचा रेट खूप घाण होता सकाळी, म्हणून मी उबर चालूच नाही केलं. तर आता ओलामध्येच खडकपाडाची ट्रिप घेतलेली आहे. तर ठीक आहे, आता जातो पिकअपला आणि मग जाऊया खडकपाडाला. चला तर मित्रांनो भेटूया आता खडकपाडाला. तर मित्रांनो कल्याणचा पण ड्रॉप झालेला आपला खडकपाड्याच्या इथला. आता बघूया इकडनंच कोणती तरी बुकिंग घेतो आणि मग कल्याणमध्येच काम करेल, आता तर बाहेर नाही जाणार. आणि आतापर्यंत मला वाटतं आपलं काम झालेलं आहे 2300 रुपयाचं काम झालंय, चांगलं काम झालेलं आहे आणि टाइम पण खूप कमी झालाय, 10:30 वाजता आपलं 2300 रुपयाचं काम झालेलं आहे. तर ठीक आहे मित्रांनो बघूया, अजून 2-3 चांगल्या बुकिंग भेटल्या तर मस्त काम होऊन जाईल. तर ट्रॅफिक तर वाटत नाही कल्याणमध्ये. तर ठीक आहे बघूया, आता करूया काम आणि मग करूया आपलं टार्गेट पण कम्प्लीट. आणि तुम्हाला जर कुठे ट्रॅफिक लागली काय म्हणजे कोणता एरिया फुल जाम असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे आपल्याला उद्या तसं प्रिपेअर राहायला. चला तर मित्रांनो बघूया आता इकडनं कोणती बुकिंग लागते. तर मित्रांनो पाऊस चालूच आहे कंटिन्यू आणि थांबतच नाहीये. भिवंडीची ट्रिप लागली आहे, ही नाही उचलणार आहे. तर मित्रांनो आता ट्रिप लागायचे पण जरा कमी झालेले आहेत. मी कधीपासून वाट बघतोय ट्रिपची, पण ट्रिप लागायचे पण थोड्या कमी झाल्या आहेत. ट्रिप नाही लागत आहे बघा, ही आंबिवली वगैरेची ट्रिप लागते आणि पिकअप लोकेशन लांबून आहे. पिकअप करायला गेलो तर ती पिकअप आपलं ट्रिप निघून जाईल. तर ठीक आहे आता बघूया की कोणती बुकिंग लागते. चांगल्या आपल्या 2-3 बुकिंग अजून कंप्लीट करायचे आहेत. आपलं काम बघा आतापर्यंत फक्त मी ओलाच चालू आहे, उबर ऑनच नाही केलं. 2700-2700 रुपयाचं काम झालेलं आहे आपलं. आता मी उबर पण चालू केलंय, कारण का ओलामध्ये ट्रिपच नाही वाजत आणि वाजतायत ते एकदम म्हणजे लांबच्या पिकअप आहे आणि ज्या आपल्या कामाच्या नाही आहे बघा. भिवंडीची ट्रिप आहे, भिवंडीला जाऊन अटकणार म्हणून ती ट्रिप नाही ऍक्सेप्ट करत आहे. तर बघूया कोणात 1-2 ट्रिप चांगल्या वाजल्या की जाऊया. हे बघा कुठली ट्रिप नवी मुंबईची आणि प्राइस बघा भाई, एवढा पाऊस पडतो, एवढी ट्रॅफिक आहे तरी पण साला उबर प्राइस द्यायलाच तयार नाही. म्हणून उबरमध्ये काम करायला कंटाळा येतो. पण लोकल कोणती ट्रिप चांगली असली 200-250 वाली कल्याण ईस्ट वेस्ट मधली तर ऍक्सेप्ट करेन, अदरवाईज उबरमध्ये कोणतीच ट्रिप मी घेणार नाहीये.
आणि बघूया आता इकडनं कोणती ट्रिप लागते, बघूया वाट आणि करूया काम. नाही झालं तर निघून जायचं. आपलं बऱ्यापैकी काम झालेलं आहे. पाऊस पण मस्त छान पडतोय. जेवायचं आणि झोपून घ्यायचं. चला तर मित्रांनो बघूया आता कोणती ट्रिप लागते आपल्याला. तर मित्रांनो मगापासून 2-3 ट्रिप लागल्या छोट्या छोट्या, पण त्या कॅन्सलच होतात. आता एक उल्हासनगरची ट्रिप घेतली आहे कंटाळून. आता ही पण भेटते का नाही माहिती नाही. 6 मिनिटं दाखवत आहेत. तर स्कूलचा पण टाइम झालेला आहे, सुटायचा पण आणि भरायचा पण. थोडीशी ट्रॅफिक पण व्हायला लागली, म्हणजे आतमधले छोटे छोटे रोड आहेत. तर ठीक आहे आता बघूया ही बुकिंग भेटते का नाही. भेटली तर घेऊया आणि घेऊन मला वाटतं घरी जाईन. नाहीतर मग जर तिकडनं कोणती चांगली बुकिंग लागली तर काम करेन. उबरमध्ये तर एकदम बेकार बुकिंग लागतात. उबरमध्ये बुकिंग म्हणजे काम करायची इच्छाच नाही होते. ओलामध्ये आता एवढं काम झालंय, मग बाकीच्या पण लागलं तरी काय विषय नाही. तर ठीक आहे मित्रांनो, जातो आता, पिकअप करतो, घेतो ही बुकिंग आणि जातो उल्हासनगरला. तरी बघा मित्रांनो, सोसायटीमध्ये आलो आणि आतमध्ये आल्यावरती बुकिंग कॅन्सल. भाई 5 मिनिटं 4 मिनिटं नाही वेट करू शकत, कशाला बुकिंग करतात यार. बुकिंग पण नका करू ना भाई, घरची गाडी घेऊन जावा. नाहीतर एकदम कुठल्या तरी ओला गाडीच्या बाजूला बसा, नाही आतमधून बसून बुकिंग करा. चिवत्या लोक आहेत, मला काय समजत नाही भाई. 4 मिनिटं नाही वेट करू शकत. चला ठीक आहे, बघूया आता दुसरी कोणती बुकिंग लागते इकडनं. तर मित्रांनो आता अजून एक ट्रिप ऍक्सेप्ट केलेली. आता डोंबिवली एजची ट्रिप आहे. मला वाटतं 21 मिनिटाची ट्रिप आहे. तर मी ऍक्सेप्ट केली. आता बघू ती तरी भेटते का नाही. पाऊस पण आता परत सुरू झाला, मध्ये थांबला होता पाऊस, तर पुन्हा सुरू झाला. 6 मिनिटावरती पिकअप आहे. ट्राय करूया, भेटली तर भेटली, नाही भेटली तर मग आता घरी निघून जाईल. खूप कंटाळा आला कल्याणमध्येच फिरून फिरून. तर 3-4 ट्रिप अशाच कॅन्सल झाल्या. तर बघूया आता ही पण भेटते का नाही. ही भेटली तर चांगली गोष्ट आहे, नाही भेटली तर आता मग काय करू नाही शकत. घ्यायचा आपल्या घरचा रस्ता पकडायचा आणि निघून जायचं. तर मित्रांनो ठीक आहे, आता बघूया, ट्राय करूया ही बुकिंग घ्यायचा, घेऊया आणि जाऊया आता डोंबिवलीला. एकदम खतरनाक पाऊस चालू आहे, एकदम खतरनाक पाऊस. तर आपल्याला खूप आवडतं, पण भाई पावसामधली ट्रॅफिक नाही आवडत. तर त्यामुळेच मी मुंबई साईडची एक पण ट्रिप ऍक्सेप्ट नाही केली. म्हणूनच की माहिती होतं, कारण सकाळी मी बघितलं की खूप खतरनाक पाऊस चालू होता. आता भले थोडा उशीर थांबला होता, पण आता खूप जोरात पाऊस सुरू झालेला आहे. हवा तर एवढी नाही सुटत आहे, पण पाऊस खूप जास्त आहे. बघा ना, झाडाची पानं पण नाही आलं तर पाऊस एवढा जोरात आहे. तर जाऊया आता, करूया पिकअप आणि आनंद घेऊया पावसाचा. गाडी आणि पावसात गाडी चालवायला खरंच मला खूप आवडतं. मी किती उशीर पण पावसामध्ये गाडी चालू शकतो, फक्त ट्रॅफिक नाही पाहिजे बस. की मजेच मजे, एवढं मला पावसात गाडी चालवायला आवडतं. मी खूप उशीर गाडी चालवू शकतो पावसामध्ये. तर पावसा मला आवडतो खरंच. तर ठीक आहे, करूया आता पाऊस एन्जॉय. आणि पाऊस एन्जॉय करता करता आपलं काम पण करूया, दोन्ही कामं करूया. ओला उबरचं पण आणि थोडंसं आपलं व्हिडिओग्राफी पण. तर आता करूया पिकअप आणि जाऊया डोंबिवलीला. असाच पाऊस राहायला पाहिजे 1-2-3 तास तरी. चला तर मित्रांनो आता जाऊया डोंबिवलीला. तर मित्रांनो आलो आता घरी. ट्रिप नाही घेतली मी तिकडनं आणि असं पण जवळच होतं, तर मी नाही ट्रिप घेतली. बोलत जाऊ दे घरी जाऊया, कारण का मला लागलेली एक ट्रिप तिकडनं पण ती कॅन्सल होत होती. मग माझा मूडच गेला काम करायचा. मग बोलत जाऊ दे घरीच जातो. आणि CNG पण माझं आज एवढं यूज नाही झालेलं आहे. बघा मला वाटतं 300 रुपयाचं CNG अजून तसंच आहे. 800 रुपयाचं CNG म्हणजे 500 रुपयाचं CNG माझा यूज झाला असेल. आणि गाडी पण खूप कमी चालली, नॉन AC जास्त चालली. कारण का ऑराची खरंच सांगू तर AC खूप चिल्ड आहे. तर AC जरा पण लावले, माझ्याकडचे विंड मी बंदच करून ठेवलेले. तर जो पण बसायचा कॅबमध्ये बोलायचा भाई AC बंद कर, AC बंद कर. मग नॉन ACच चालली, त्यामुळे पण जरा आज. आणि मला वाटतं पावसामुळे पण थोडंसं रोड खाली होते आणि सकाळ सकाळी चांगलं काम झालं, म्हणून पण थोडंसं एव्हरेज जास्त भेटलं असेल. आणि गाडी पण माझी 150 किलोमीटरच चालली आहे. बघा 1 मिनिट, गाडी पण 150 किलोमीटरच चालली आहे फक्त, आणि 7 तास काम केलेलं आहे. तर ओव्हरऑल चांगलं काम झालेलं आहे. आता बघूया आपलं ओव्हरऑल काम किती झाले. चांगलं तर माझ्या हिशोबाने झाले, पण बघूया आता किती. उबरमध्ये एक पण ट्रिप ना, उबर चालूच नाही केलं, मला रेटच नाही जमला. तर ओलामध्येच काम केलं. तर बघूया आपलं ओव्हरऑल काम किती झालेलं आहे आज ओलामध्येच. तर मित्रांनो आपलं आज ओलामध्ये टोटल काम झालेलं आहे 2905 रुपयाचं. तर बघूया आपलं आता नेट प्रॉफिट किती, कारण का उबर तर आज मी चालवलंच नाही. नेट प्रॉफिट बघूया किती झालेलं आहे आपल्याला. तर 2900 रुपये मायनस 500 रुपये CNG आणि मायनस 83 रुपीज ओला.
तर 2300 रुपयाचं काम झालेलं आहे मित्रांनो. सीएनजी बघा तुम्ही अजून पण आपली शिल्लक आहेच आणि 2300 रुपयाचं काम चाललेलं आहे. आणि गाडी पण बघा जास्त नाही चाललेली आहे, 150 चाललेली आहे, 150 किलोमीटर आणि 7 तास काम केलेलं आहे, म्हणजे 7 तास गाडी चालवली आहे. तर ओव्हरऑल चांगलं काम झालंय. तर मित्रांनो ओव्हरऑल चांगलंच काम झालंय 2300 रुपयाचं. तर ठीक आहे, मला वाटलं की आज काय काम होणार नाही म्हणून मी असंच व्हाईट शर्ट वगैरे काहीच नव्हतं घातलं. मी फक्त जाऊन बोललो बघू काय आहे वातावरण कसं काय. आणि सकाळी जेव्हा घरातून बाहेर निघलो तेव्हा पाहिलं खूप जास्त पाऊस होता. तर मला वाटलं की नसणार, म्हणजे कालच ॲक्च्युली रस्ते बिस्ते बंद होते आमच्या इथले, नेवारीच्या इथले, कटाई नाक्याच्या इथले, अजून 2-3 ठिकाणीचे रस्ते बंद होते. तर मला वाटलं रात्रपासून पाऊस पडेल किंवा सकाळी पण जास्त पडला तर परत रस्ते बंद होतील, म्हणून मी जास्त रिस्क नव्हतो घेणार. मी विचार केला लोकलच काम करणार, पण लागले ट्रिप, एअरपोर्ट वगैरे बघितले, रस्ते क्लिअर आहेत. मग निघालो आणि मग मला रिटर्नला पण लगेच फटाफट आपल्या साईडच्या ट्रिप लागले आणि मग येऊन लोकलला काम केलं. तर ओव्हरऑल चांगलं काम झालं. आता उद्या बघू कसं काय, पाऊस काय सांगते, 3 दिवसाचा अलर्ट सांगितलेला आहे. आता बघूया कसं काय उद्याचं उद्या बघूया. चला तर मित्रांनो भेटूया आता उद्या सकाळी लवकर.